हॅलो, मी सपना तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत करते। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो आणि आनंदात जावो हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आज आहे नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस म्हणजे पहिली माळ। तर आम्ही देवीच्या दर्शनासाठी आलो होतो। पहाटेचे 4 वाजलेत आता। तर आम्ही पायीच आलो होतो आणि आमचं खानदेशचं कुलदैवत म्हणजे आई एकविरा माता। तर आई एकविरा मातेच्या दर्शनासाठी आम्ही आलो होतो। सकाळची 5 वाजेची काकड आरती आम्हाला सापडायला हवी होती म्हणून आम्ही लवकरच आलो आणि पायी चालण्यात खूप भारी वाटतं। म्हणजे सकाळचं वातावरण खूप फ्रेश असतं आणि अजिबात काही त्रास होत नाही की आपण पायी चालत आलोय असं। तर ह्या ठिकाणी मंदिर परिसरात बरीच गर्दी होती, पण आज पहिली माळ असल्यामुळे एवढेशे दुकानं लागले नव्हते। उद्यापासून खूप सारी गर्दी असणार आहे। आज पहिली माळ असल्यामुळे थोडी गर्दी आहे। तर आम्ही आता मंदिराच्या परिसरात पोहोचलोय आणि सकाळचं वातावरण खूप छान असतं, एकदम फ्रेश असं वातावरण असतं। महालक्ष्मीचं दर्शन थांब। तर या ठिकाणी बघा आम्ही मंदिरात आलो आणि खूप छान आई एकविरा देवीचं रूप दिसत होतं, एकदम खुलून आलं होतं आणि आज पहिला रंग होता पिवळा। तर आईला मस्त पिवळं असं वस्त्र परिधान केलं होतं। तर आम्हाला पहाटेची काकड आरती सुद्धा मिळाली। छान अशी आरती करून मग आम्ही घरी आलो। घरी आल्यानंतर थोडासा आराम केला मी, घरातली सर्व कामं आटपून वगैरे मग मी बाजारात आले, कारण की आता घटस्थापना करायची होती म्हणून घटांसाठी साहित्य घ्यायचं होतं मला। आणि मग मी बाजारात आल्यावर बघा किती छान देवींच्या मूर्त्या आहेत ना, खूप छान एकदम बोलायला करताय। आता या ठिकाणी मी घटांचं साहित्य घेते। बरोबर आहे, 20 काय मागणी आहे। तर या ठिकाणी आम्ही घटांचं साहित्य घेतलं आणि खूप महागाई म्हणजे 30 रुपयाला ते म्हणत होते डालकी घट, पण आम्ही कमी जास्त करून 25 रुपयाला घेतलं। या ठिकाणी नारळसुद्धा घेतलं। त्या ठिकाणी ना खूप छोटं होतं म्हणून तिथं घेतलं नाही, दुसरीकडे घेतलं आम्ही। मग मला आता देवांसाठी ना वस्त्र घ्यायचं होतं, कारण की नवीन देव बसतील तर नवीन वस्त्र घ्यावंच म्हणून मग मी तर या ठिकाणी मी या मॅचिंग सेंटरमध्ये आली। तर खूप छान वरायटीज मिळतात ब्लाऊज पीसमध्ये, देवांच्या वस्त्रांमध्ये आणि क्वालिटीसुद्धा खूप छान असते। लालमध्ये एक ऑरेंज आहे। पूर्ण चेंज करून टाकू। तर या ठिकाणी देवांसाठी मी हा लाल कलरचा मद्रा घेतला, खूप छान असतो, मंदिरामध्ये टाकल्यावर खूप छान देव दिसतात। तर तुम्ही बघू शकाल की हा, आणि मग मी घरी आली आणि घटस्थापना करायला घेतली। आता घटस्थापनेचा मी डीपमध्ये व्हिडिओ अजिबात बनवणार नाही, कारण की मी मागच्या वर्षी याचा व्हिडिओ अपलोड केला आहे। तर या ठिकाणी सर्व देवांना मी सर्वात प्रथम स्नान घालून घेते, कारण की आपले देव 10 दिवस आता बसणार आहेत, म्हणजे दसऱ्यालाच उठतील म्हणून मग मी सर्व देव छान असे देवांची आंघोळ करून घेते आणि मंदिरात नवीन वस्त्र आणलेले ते अंथरून घेतलं। आणि आता मी इथे या ठिकाणी विड्याचे पानं ठेवले, विड्याच्या पानांवर सर्व देव हे विराजमान केले, त्यांना हळदी कुंकू लावलं आणि व्यवस्थित ठेवून दिले। आणि आता मी ह्या टोपलीमध्ये माती घेतली, आपल्या शेतातलीच माती, त्याच्यामध्ये खूप सारे गहू टाकले। या ठिकाणी तुम्ही सप्तधान्य टाका किंवा 5 किंवा 11 प्रकारचे 9 प्रकारचे असे टाकू शकता, पण आमच्याकडे ना गहूच टाकला जाता म्हणून मी गहूच टाकला।
आणि घटामध्ये पाणी टाकून त्याची पूजा केली आणि नागिनची पानं ठेवून आणि त्याच्यावर मस्त श्रीफळ ठेवलं आणि छान अशी घटाची पूजा केली. आता सर्व देवांना आधी मी फुलं वाहून घेते आणि आता फुलंसुद्धा स्वस्त झाले बरं का. 40 रुपये किलो मला हे फुलं मिळाले, नाहीतर खूप महाग असतात फुलं बाजारात. पण आता यावर्षी मला तरी वाटतं की एवढा भाव नसणार फुलांसाठी. तर या ठिकाणी ज्योतसुद्धा लावून घेतली मी. या ठिकाणी आम्ही ना तांब्याच्याच दिव्यामध्ये ज्योत लावतो. काही ठिकाणी दगडाच्या दिव्यातसुद्धा लावली जाते, काही समईमध्ये लावतात किंवा काहींचा पितळी दिवा असतो. तर आमचा हा तांब्याचा दिवा आहे. ह्याच्यात जर तेल भरलं ना तर हा 3 दिवस कसाही चालतो. तर या ठिकाणी मस्त मी विड्याच्या पानांचीच माळ चढवते. पहिली माळ ही विड्यांच्या पानाचीच असते. तर मस्त अशी विड्यांची माळ बनवून घेतली आणि या ठिकाणी ना 11 पानं घेतले. तर या ठिकाणी छान अशी माझी घटस्थापना झाली आहे. या ठिकाणी तुम्ही कुठलेही पानं फुलं घेत असणार ना तर 9 घ्या, 11 घ्या किंवा 5 घ्या किंवा जेवढे मिळाले ना तेवढे सुद्धा घेऊ शकता. तर या ठिकाणी मी 11 पानं घेतले. आता छान अशी आरती करून घेते. आधी गणपती बाप्पांची मग देवीची आरती म्हणून घेते. तर अशा पद्धतीने मी आज घटस्थापना केली. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ थोडाफार जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा आपण अशाच छानच्या व्हिडिओसोबत भेटू. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.